जे नियमामध्ये नाहीये ते नियमामध्ये बरोबर आहे सरांचं. ते तुम्हाला फक्त सांगितलं, ठीक आहे. आता ठेवलं तुम्ही त्याच्यामध्ये, तर आता ठीक आहे झालं. पण आता एक दंड तुम्हाला आकारून तर त्याच्यामध्ये तुम्ही उपाययोजना करून ते शिफ्ट करून घ्या. तुम्हाला दाखवतो, पण जागा पण दाखवतो. तुम्ही शिफ्ट करून टाका. म्हणजे हे बघा, कारवाई झाली पाहिजे किंवा त्याचा दंड झाला पाहिजे. सर इकडे इकडे मीच फोन केला तुम्हाला. जे झाले म्हणजे आता ते एवढं नका नाही एवढं राग तुम्ही तुमची कारवाई पूर्ण करून घ्या. सर ऐका ना, तुम्ही तलाठी का या ना, तुमचंच काम आहे. हे पंचनामा करून घ्या सगळा, जाऊन करून सगळा पूर्ण करून घ्या. सर तलाठी पण आलेले तर पंचनामा आम्ही करतोय का? थांबा, तुम्ही बाजूला थांबा. चलो हा, हे सगळं एक दोन कामगार द्या बरं मला. प्रवीण खालचं पण घे साहेब. मी तुम्हाला एवढं नका, मी प्रवीण घे इकडून. दोन वर्कर द्या ना टेप धरायला. प्रवीण तू पूर्ण खालचं घे. साहेब पण एवढं रागायला काय कशाला येतं सर? मी तुम्हाला म्हणलं ना, मी सर बोलतो म्हणलं ना तुम्हाला. मॅडम इथे खाली पण बघा, तुम्ही अजून खाली या. नाही आपण व्यवस्थितच करू. हा, काय विषय पूर्ण नाही. मजूर. नका हो मॅडम, हो मॅडम काय सर, तुम्हाला ऐका ना, ह्या मी दिलंय का विषयी इकडं? हा मग ते त्याच्या अनुषंगाने आपल्याला करणं आहेच की. मी हा दिलंय विषय तुम्ही त्यांच्याकडे. समजा बाजूला जरी सोडला ना, तरी आपल्याला ऑफिशियली करणं आहेच. तुम्ही परमिशन काढण्यासाठी दिलंय ना, त्या अनुषंगाने आपल्याला तहसील ऑफिस सोडून पत्र मिळाले की ह्या जागेचा पंचनामा मी करा. दिलंय ना, तुम्हाला मिळालं तुम्ही परमिशन साठी केले, त्याच्या अनुषंगाने आपल्याला पंचनामा करणं आहे. ना? बरोबर. त्याच्यामुळे ही जी प्रोसिजर आज करतोय आपण ती करणं आहेच. त्याला पर्याय नाहीये. जी वस्तुस्थिती आहे ती कागदावर मांडणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे पॅनिक नका होऊ, जे आहे ते करावंच लागणार आहे. ठीक आहे चालेल. मला फक्त प्लीज वर्कर द्या, टेप धरावा लागेल. मारुती इकडे, मारुती इकडून आतमध्ये मोज लांबी रुंदी सगळं मोजायचं ना तुम्हाला. आणि 24 फूट खाली. एक जण टेप धरा. मॅडम तुम्ही तुमची कारवाई चालू ठेवा. तुम्ही तुमची आपलं यायचं हो, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. तुम्ही आरोग्य विभाग तुमचं काम चालू ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं शहर जे आता धुळीनं युक्त आहे आणि सगळीकडे आरोग्याची जी वाट लागली, 20 वर्षांनी माणसाचं आयुष्य कमी होते, त्याला हे असे सगळे कामं जबाबदार आहेत. 700 ब्रासची परमिशन घ्यायची आणि 5-5 हजार ब्रास खोदायचं. शासनाचं महसूलचं पण नुकसान आहे, पर्यावरणाचं नुकसान आहे. माझ्यासोबत आता इथले तलाठी आहेत पिंपरी चिंचवडचे, माझ्यासोबत पर्यावरण विभागाचे अधिकारी आहेत, माझ्यासोबत आरोग्य विभागाचे अधिकारी येतं आणि पालिकेचे बाकी सगळे अधिकारी पण आम्ही बोलवणार आहे. कशा प्रकारे परमिशन दिलं जातं, कशा प्रकारे हे बाहेर बघा. हे यांच्या बापाच्या मालकीचा रस्ता आहे का? यांचा खाजगी रस्ते आहेत का? याच्यावर लोक घसरून पडले, मेले, कोण जबाबदार राहणार आहे? सुरुवातीला यांचे सगळे डंपर इथं फिरत होते, सगळा चिखल सगळा होता. हे काय चाललेलं आहे? मी महापौरांना पण पत्र देणार आहे आजच्या आज. हे चालणार नाही असं रस्त्यावरती काय ते. आणि तुम्ही रोज यायचं इथं, रोज सकाळी. हे बघा ही धूळ उडली आहे, बघा ही परिस्थिती इथं. माझ्या रोजच्या जाण्याचा रस्ता आहे, तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे. रोज सकाळी 10ला तुम्ही इथं येऊन बघायला पाहिजे काय चाललंय ते. हे आता आम्ही मोजणी करून घेतोय. सरकारच्या तिजोरीत सुद्धा आम्ही भर टाकणार आहे आणि पर्यावरणाचे जे काही नुकसान चाललंय ते सुद्धा आम्ही भरून काढणार आहे. सगळे अधिकारी इथं आलेले आहेत. हे बघा असं आहे, 700 ब्रासची परमिशन घ्यायची, 5-5 हजार ब्रास खोदायचं. ही अशी भयानक परिस्थिती आपल्या देशामध्ये. सरकार काय करते असा प्रश्न विचारू नका. आता जनता काय करते असा प्रश्न विचारूया. जनतेने असं जागरूक व्हायला पाहिजे, जागाजागीचे हे केले पाहिजे, कामं केली पाहिजे. त्याच्यावरती बरोबर योग्य ती कारवाई केली पाहिजे. येस. आणि तुम्ही डेली लक्ष ठेवून असा अजिबात नियम तोडून कोणाला काम करायला द्यायचं नाही, बरं का? तुम्ही सुद्धा लवकरात लवकर. हा, अजिबात रस्त्यावरती काय नाही पाहिजे आपल्याला. आणि त्या जाळ्या बिळ्या पण लावल्या पाहिजेत. नॉईज बॅरियर पण पाहिजे, डस्ट बॅरियर पण पाहिजे मला. ओके, साऊंड पण बाजूला नाही पाहिजे, लोकांना त्रास अजिबात झाला नाही पाहिजे. आणि रस्त्यावर अजिबात एक गाडी लावायची नाही. रात्री काय दिवसा नाही. रात्री परमिशन असते का काम करायला? 10 नंतर. जरा रात्रीची पण चक्कर मारा तुम्ही. मी फोन केला की तुम्ही चला. हा मॅडम. हो, हे बघा आता तलाठी मॅडमला खाली जायचं, जायला रस्ता सुद्धा नाहीये. हे अशा प्रकारचं काम आहे बघा. त्यांनी खाली जाऊन मोजायचं कसं, मोजमाप कसं घ्यायचं? जिरा आहे का? थोडंसं मी त्या साईडने जायचा प्रयत्न करते. साहेब माफ करा हो, काय अहो त्या लोकांमुळे नका माझ्यावर. काय मी तू एवढं कोण लोक? मी कोण ते लोक? येणार. कोण ते लोक? मी तुमच्याकडे आलोच ना सर. त्यांना विचार मी काय बोललो. नागरिकांच्या आरोग्याचं काय बघणार की नाही तुम्ही? बघतो सर्व, पर्यावरणाचं काय बघणार की नाही? 100% बघतो सर. आणि हा महसूल चोरीचा काय विषय?
महसूल चोरीचा मी दिलाय अर्ज त्यांना पहिलं विचारा. खोदकाम करता नंतर अर्ज नाही, नाही, देता नाही, दोन आहे, दोन परमिशन नाही अजिबात नाही. तुम्ही काही बोलायचं नाही विषयावरती. तुम्ही नियम तोडलाय ना, तुम्हाला नियमच दाखवतो मी. सरळ इकडे. काय नियम तोडला नाही तुम्ही? मॅडम कसं जाणार तुम्ही? अवघडच काम. एक काम करा मग, तुम्ही काय करा, पेन वगैरे कागदपत्र दोन्ही हात तुमचे फ्री ठेवा. नाही दोन्ही हात फ्री ठेवा तुम्ही. हा हो, तुम्ही वरेस पण मी थांबतो इथं पाहिजे. तुम्हाला पेन वगैरे देऊ का खाली मी? हो हो, मी थांबणार ना. आज मी एवढंच काम करणार आहे. डोंट वरी. इकडे इकडे बघून काय शांततेने हळूहळू जा. ऑटोमॅटिक तुम्ही 2 मिनिटात खाली जाताय. ओके, म्हणूनच तुम्हाला बोलवलंय, अवघड काम आहे म्हणून. रोहिणी सगळं दाखव. बघा, वर्षा डावरे म्हणून तलाठी आहेत. किती हिंमतबाज महिला अधिकारी आहेत बघा. एवढ्या अवघड परिस्थिती सुद्धा त्या खाली उतरत आहेत आणि इथं हा पंचनामा आपण करणार आहे. शासनाची जी काही तिजोरीची लूट चाललेली आहे आणि अवैधपणे ही जी कामं चाललेली आहेत ना, ते अशा प्रकारे सगळ्यात जागरूक नागरिकांनी एकत्र येऊन थांबवली पाहिजेत. शासनाचं नुकसान, पर्यावरणाचं नुकसान, जनतेला त्रास आणि धनदानगे बिल्डरांनी कायदा धाब्यावर बसवायचा, हे कुठे चालणार आहे तेव्हा? अजिबात चालू देणार नाही आपण हे सगळं या पिंपरी चिंचवड शहरात. तरी आता ही जी काही चोरी झाली, हे जे काही जमिनीचं अतिरिक्त उत्खनन केलेलं आहे, शासनाचा महसूल बुडवलाय, पर्यावरण नुकसान केले, त्याची सगळं इंचाचं मोजमाप होणार आहे, लांबी रुंदी खोली सकट. काय वाटतं, बिल्डरांच्या काय बापाचा देश आहे का? बिल्डरांचा काय गुलाम देश आहे का? नागरिकांचं काय आहे का नाही? ते सर्व कार्यकर्त्यांनी अशी काळजी घ्या पर्यावरणाची, रस्त्याची, मातीची, हवेची, पाण्याची. तर आपल्याला इथं जगायला मिळेल, राहायला मिळेल. नाही तर 20 वर्षांनी आपलं आयुष्य कमी झालंच समजा.